हल 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 हॅलो हॅलो हल 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 हॅलो गणपती बाप्पा बघा कार्यक्रमाला सुरुवात करतोय आज या ठिकाणी आमचे बघा श्री साई श्रद्धा कला पथक मुंबई निर्मित श्री वैरी भवानी प्रतिष्ठानवीर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सुरुवातीला आमचे स्मृती शाहीर यांना मी विनंती करतो की आपला पास आणि प्रश्न परत घेऊन यायचा आहे आणि आमचंही तुम्ही घेऊन जायचं आहे. बघा एक सांगू इच्छितो आपणास. काही दिवसापूर्वी आमच्या माचलगावचे रहिवासी आमचे चुलते कैलासवासी सीताराम गोडू मांडवकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर आमच्या माचलगावचे गावकर आदरणीय पांडुरंग पाटील यांच्या अर्धांगिनी कैलासवासी सुंदरा पांडुरंग पाटील आमच्या अक्का आमच्या माचलगावची सर्वांची गावकर नाही त्यांचंही काही अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं होतं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यानंतर कलगीतुरा कलेतील ज्येष्ठ ग्रंथ अभ्यासक शाहीर सुधाकर गावणकर मौली. त्यानंतर बघा या कलेतील एक कलेचा महानायक ज्यांची कला ज्यांची गाणी ऐकून आम्ही या कलेत आलो या कलेत घडलो असं तुम्हा आमच्या हृदयावर ज्याने राज्य करून गेले आपल्यात ते असले नाही तरी ते कायम आपल्या हृदयात असणार आहे. शाहीर रामचंद्रची गाणी करणार खरोखर असा हा हिरा आपल्यातून निघून गेला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आपण 2 मिनिटं उभं राहायचं आहे. धन्यवाद. हॅलो असला तरी हृदयापासून जपणारं नातं माझा मित्र माझा बंधू शाहीर संतोषजी गोरखडे बुवा आणि साहेब रामकांतजी जावळे साहेब या संस्थेच्या पाठीमागे एक आधार एक मार्गदर्शक म्हणून ते काम करतात. खरोखर एक चांगला व्यक्तिमत्व रामकांतजी जावळे साहेब रवींद्रजी मटकर साहेब या गर्दीमध्ये आहेत. आणि आज गावावरून या कार्यक्रमाशी माझी काही मंडळी आलेली आहेत. बघा माझे वडील या कार्यक्रमाला आज उपस्थित आहेत. महादेवजी मांडवकर त्यानंतर सुरेश मांडवकर बाबा मांडवकर आमचे गुरुबंधू शाहीर परशुराम मांडवकर प्रकाश दलवी भाऊ जाल्ले आणि विजय पाटील. त्यानंतर तरुण मित्रमंडळाचे माझे काही कमिटी मेंबर या माझी सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. अध्यक्ष प्रदीप मांडवकर सेक्रेटरी मंगेश मांडवकर राजेंद्र दत्ताराम नामे आणि बघा दत्ताराम पाटील आमचे गावकर या ठिकाणी आज उपस्थित आहेत. पण अजून एक मानाचं आणि सन्मानाचं नाव
आमच्या माचाल गावामध्ये आणि आम्हा सर्वांच्या पाठीशी खंबीररित्या उभं आणि ह्या कार्यक्रमासाठी खरोखर त्यांची मेहनत आहे. आवर्जून सांगेन आमचे आदरणीय सन्माननीय गावचे गावकर अशोकदा पाटील यांना ही शाहिरी मानाचा मुजरा करतो. शांतारामचे नामे शाहीर आमचे आहेत. शाहीर बबन पाटील बघा बरीचशी मंडळी या ठिकाणी चालले. दीपक शेवडे, महेंद्र सिगोल साहेब आणि सुभाषजी बाबरकर साहेब आणि आपला सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. कार्यक्रमाला सुरुवात करतोय. पुढे पुढे नाव घेणार आहे बघा. आणि आज ठिकाणी संगीतकार जे माझे आहेत नामवंत ढोलकीपट्टू नितेश लोखंडे, कीबोर्डला महेंद्रदा भटकरे आणि बँजोला अमोल नानिस्कर, बँडला सोपचंदा गुरव आणि उत्तम साऊंड. दादाला एक फोन केला, दादा बोलला आपला साऊंड मध्ये 9 तारखेला. दादा बोलले प्रॉब्लेम नाही, 100% मांडव गरवा तुमच्या शब्दाला तर येणार. राजूचा पाड्या शाहिरी मनाचा मुद्रा करतो. आता राहिले आमचेच प्रतिस्पर्धी. खरोखर या शाहिराबद्दल काय बोलावं प्रश्न पडतो. एक नामवंत कलाकार माझ्या राजा तालुक्याची शान आहे, अभिमान आहे आज. आणि असा शाहीर आज प्रथमतः आहे मुंबई सारख्या रंगमंचावर प्रतिस्पर्धी आज लागतो. त्यानंतर माझं भाग्य म्हणावं लागेल. माझ्या राजा तालुक्याची शान आणि शब्द रत्नांची खान शाहीर विकांची लांबरी बुवा. आपणास या शाहिराचा सन्मानाने आदराने शाहीर मानाचा मुद्रा, शाहीर मानाचा मुद्रा, शाहीर मानाचा मुद्रा. कार्यक्रमाला सुरुवात करतोय. काय म्हणायचं लक्ष असू द्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. माझ्या गावची रखवाली आई माझी भेट झाली. प्रथमतः सुरुवात करतोय. काय म्हणायचंय काय. क्षणोक्षणी हाकेला माझ्या तूच धावली. क्षणोक्षणी हाकेला माझ्या तूच धावली. म्हणूनच तुझ्या या लेकराणी तुला, म्हणूनच तुझ्या या लेकराणी तुला माया लावली. प्रत्येकाच्या अंतकरणाची साथ आई, प्रत्येकाच्या अंतकरणाची साथ ऐकून तू गपावली. माझ्या माचाल गावची आई विठलाई माझी आई, तू माझी सावली. मी सुरुवातीलाच म्हटलं अनेक गर्भवाद आपल्यामध्ये नसले तरी त्यांची आठवण कायम आमच्या हृदयात राहील. म्हणून अगदी आठवणीने त्यांची स्तवन एक होती. तुम्ही द्याल का हृदयात जागा मला, अशी त्यांची स्तवन होती. त्या चालीवरती हे स्तवन घेतलंय. काय म्हणायचं लक्षात असू द्या. माचाल गावाची आहे तू रखवाली. आई विठलाई माझी क्षणोक्षणी धावली. सोनिया परी पावली. आई
परी माया लावली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली आई तुला वेड्या परी माया लावली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली माता गावाची आहे तू रखवारी आई विठलाई माझी कनोक्षणी धावली आई विठलाई माझी कनोक्षणी धावली आई विठलाई माझी कनोक्षणी धावली सोनिया परी पावली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली ये आहा ये पाचीव देवाणी साचीव देव जगती आमचा सदा भैरी देव जगती आमचा सदा भैरी देव जगती आमचा सदा भैरी देव नित्याने माने चालतो माझा हातावर तुमच्या चरणाची आई मला राहाव तुमच्या चरणाची आई मला राहाव तुमच्या चरणाची आई मला राहाव तुझा विण कोण साऱ्यांना ठाव तुझा विण कोण साऱ्यांना ठाव दर्शनाची आजहर लागली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लागली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली ये शाबास सुख दुःखाची आई तुलाच दान वाढवला गावाचा तू बहुमान वाढवला गावाचा तू बहुमान वाढवला गावाचा तू बहुमान माझ्या माताला गावचे रक्षण करते आई माझी विठलाई ही माझ्या माताला गावात नाते माझा भैरी देव माझा त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेने सर्व हे चाललेलं आहे म्हणून काय म्हणायचं आहे सुख दुःखाची आई तुलाच दान वाढवला गावाचा तू ग बहुमान वाढवला गावाचा ग तू ग बहुमान वाढवला गावाचा ग तू बहुमान शाहिरी साज दिग चढवून तुझ्या मुले शाहिराचा झाला सन्मान तुझ्या मुले शाहिराचा झाला सन्मान
माझी क्षणोक्षणी धावली, आई विठलाई माझी क्षणोक्षणी धावली, सोनिया परी पावली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली, विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली, आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय, गावदेवी माते की जय, बोल श्री शक्ती वाले की जय, श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. श्री भैरदेव मंडल श्री भैरदेव नाच मंडळ मुंबई माचालवाल्यांचा छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा हे, हे. ये. क्या बात? ये नाचो. बघा आज या गर्दीमध्ये बरेचसे नामवंत मंडळी आलेले आहे. आदरणीय एक थोर समाजसेवक आमचे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय राजेंद्र भोवड मोहन आपण या गर्दीमध्ये आहात. आपण या कार्यक्रमाला या शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा आपल्याला पत्रकार साहेब आपण अशी शाहिरी मानाचा मुजरा करतो. बघा म्हणायचं आहे काय गणपती येणार आहे. बघा स्तवन झाले गणाला सुरुवात करतोय. म्हणायचं आहे काय गणपती 14 सप्टेंबर 12 तारखेला मुंबईतले कोकणकर सर्व आपण गावी जाणार आहोत का तर माझा लाडका बाप्पा वर्षाने येणार आहे आपल्याकडे. त्याच्या स्वागताला आपण सर्व चाकरमानी अगदी आवडी निवडीने नक्की तिथपर्यंत पोहोचणार गावापर्यंत. कसा गणाचा विषय कसा आहे बुवा लक्ष असू द्या. धावा करतो गणराया आज या रणाला, धावा करतो गणराया आज या रणाला. ये तारा या सत्वरी, ये तारा या सत्वरी या भक्त जनाला. देव माझा येणार गणगौरी सणाला. लाडका देव माझा गणपती बाप्पा देव माझा येणार गणगौरी सणाला. आणि आतुरलं हे मन माझे बाप्पा तुझ्या आगमनाला. नवीनच गाणं आहे बघा. आतुरता झाले माझ्या लाडक्या बाप्पाची. म्हणायचं काय महादेव मोठा सती
नात्याची अर्धांगिणी पार्वती या येडमाळ्याची सती ना येडू डोंगरावरी नांदती या येडमाळ्याची सती ना येडू डोंगरावरी नांदती किती बहरून आले म्हण येता चतुर्थी हा सण किती बहरून आले म्हण येता चतुर्थी हा सण 14 सप्टेंबर हा दिन होणार बाप्पाचे आगमन 14 सप्टेंबर हा दिन होणार बाप्पाचे आगमन या या ये बाबा आहा बाप्पा माझ्या घरी येणार आहे वनभाऊ पूजन आपण करणार आहोत म्हणायचं काय सारी आनंदाची बघा ही धरती येते मनाला आमच्या ही स्फूर्ती येते मनाला आमच्या ही स्फूर्ती येते मनाला आमच्या ही स्फूर्ती घरी येतील गजानन अनुभवे करू पूजन घरी येतील गजानन अनुभवे करू पूजन 14 सप्टेंबर हा दिनाने होणार बाप्पाचे आगमन 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 किती बहरून आले म्हण येता चतुर्थी हा सण किती बहरून आले म्हण येता चतुर्थी हा सण 14 सप्टेंबर हा दिनाने होणार बाप्पाचे आगमन 14 सप्टेंबर
सोनेचा दिवस आहे. होणारे बाप्पाचे आगमन. आहा. बघा स्तवन गण झालेला आहे आणि त्यानंतर गौरव घ्यायचे आहे. बघा आलेलं पारितोषिक मी आपण सांगतो. रमेश धावडेवाडी मौली आपणास शाहिरी मानाचा मुजरा करतो. गावकर यांच्याकडून ही पारितोषिक आलेलं आहे. त्यानंतर बघा माझे वस्ताद कैलासवासी श्री रामचंद्र शिवाजी मांडवकर आणि त्यांचे बंधू कैलासवासी श्री शांताराम शिवाजी मांडवकर आमचे अण्णा यांच्या स्मरणात त्यांचे नातू वेद संदीप मांडवकर दक्ष संदीप मांडवकर यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आले. त्यानंतर बघा यशवंत गणपत डापले गावकर आहेत कोचरी गावचे यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आले. तर आम्ही मंडळ त्यांचे आभारी आहोत. त्यानंतर बघा परशुराम मांडवकर आमचे गुरुबंधू यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले. आम्ही आभारी आहोत. त्यानंतर बघा बांबरकर साहेब एक स्वाभाविक गोड व्यक्ती सुभाजी बांबरकर मौली यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आले. आम्ही मंडळ त्यांचे आभारी आहोत. त्यानंतर बघा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सूर्यासारखा प्रखर एक थोर विचारवंत आम्हा साऱ्यांचा काय वारी. माझ्या माचालगावच्या इतिहासात न भूतो न भविष्य असा अभूतपूर्व एक व्यक्तिमत्व एक व्यक्ती होऊन गेला. स्वर्गीय माझे मोठे चुलते मोठे बाबा अर्जुन तोंड मांडवकर यांना आदरांजली कुटुंबाकडून 500 रुपयाची देणगी आली आहे. आम्ही मंडळ त्यांचे आभारी आहोत. बघा गौरव घेतोय म्हणायचंय काय बुवा. संयुक्ता सचिन येलकर यांनी या गणासाठी खास 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की वन्स मोर झाला पाहिजे. नक्कीच. किती बहरून आले म्हण येता चतुरती हा सण. किती बहरून आले म्हण येता चतुरती हा सण. 14 सप्टेंबर हा दिन आणि होणारे बाप्पाचे आगमन. 14 सप्टेंबर हा दिन आणि होणारे बाप्पाचे आगमन. सप्टेंबर हा दिन आणि होणारे बाप्पाचे आगमन. 14 सप्टेंबर हा दिन आणि होणारे बाप्पाचे आगमन. बघा म्हणायचं काय श्रीराम चव्हाण साहेब यांच्याकडून 500 रुपयाची देणगी गेलेली आहे. आम्ही मंडळ त्यांचे आभारी आहोत. आणि संदीप बघा माचालगावचा हा 7 श्रींगार आम्ही शक्यवाले रुपेश मांडवकर माझी शाखा मुंबईचा हा प्रथमच कार्यक्रम ह्या वर्षीचा. काय म्हणते बघा माचालकरांच्या शब्दाला जागणारा माणूस. माचालगावावर कुठलंही संकट असू दे कुठलीही मदत लागली पुढे येऊन काम करणारा माणूस. आदर नाव घेतो मी त्यांचं. आमचे बंधू शानवाज सारंग पिंट्या आम्ही त्याला लाडाने म्हणतो. त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी ते गावी असून पण 2000ची देणगी दिली आहे. आम्ही या कार्यक्रमामध्ये आमच्या मंडळातर्फे त्यांचं आभार मानतो. त्यानंतर बघा माझ्या माचालगावचे सरपंच
सागरची गाडे ही गावाला आहेत, पण कार्यक्रम मुंबईत म्हटल्यावर प्रथमच कार्यक्रम या वर्षातला त्यांनीही 2000 रुपयाची देणगी आम्हाला दिलेली आहे. त्यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. असंच सहकार्य आम्हाला तुमचं लाभलं पाहिजे. श्री रामसेवा नाट्य मंडळ बामनोली, बरीच वर्ष आम्ही या कार्यक्रमामध्ये काम केलं. आज त्यांचे अध्यक्ष दीपकजी शेवडे साहेब या ठिकाणी आले आहेत. बरेच कार्यक्रम केले, ह्या रंगमंचावरही आम्ही त्यावेळी कार्यक्रम केले आहेत. त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपये देणगी केलेले आहे. आम्ही मंडळ त्यांचे आभारी आहोत. बघा टाइम भरपूर झालाय. गवळणीमध्ये म्हणायचं आहे काय, आज माझ्या लांजा तालुक्याचा हिरा आदरणीय सन्माननीय विखातजी लांबरे बुवा आज जोडीला आहेत. खरोखर नशीब आहे आपलं, एवढे मोठा माणूस आज आपल्या जोडीला भेटलाय. खरोखरच काहीतरी नक्कीच बुवांकडून काहीतरी शिकवून जाईल हा शब्द आहे. आणि बुवा नक्कीच काही ना काहीतरी मला देऊन जातील. गवळण बघा बुवा, तुमची आणि माझी पहिलीच भेट आहे. पहिलीच भेट आहे, प्रेमाचा विषय नाही. काल जरा घर करेल तुमच्या, लक्षात ठेवा. अगदी शेअर घेत नाही, डायरेक्ट गवळण घेतोय कारण टाइम झालाय. हे बांधला लिहून घेत नाही. काग अचानक हे येडू आलं या घडून, काग अचानक हे येडू आलं या घडून, कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून, येडमा येडमाय येडमाय काना तुला भेटायला आले मी दुरून. बुवा कुठं दिसत नाही, आतमध्ये आहेत काय? काना तुला भेटायला आले मी दुरून, गोलमटे बुवा येऊन घ्या. प्रश्न नाही, प्रश्न नाही, प्रश्न नाही. मिठी मध्ये घेना मला तुझी समजून, मोहना साजना ऐकना, मोहना तुला भेटायला आले मी दुरून, तुला भेटायला आले मी दुरून, मिठी मध्ये घेना मला तुझी समजून, मिठी मध्ये घेना मला तुझी समजून, मोहना साजना ऐकना, मोहना मोहना साजना ऐकना, मोहना काना तुला भेटायला आले मी दुरून, काना तुला भेटायला आले मी दुरून, भेटीमध्ये घेना मला तुझी समजून, मोहना साजना ऐकना, मोहना आहा
आले वाटे ताडवे काटे तरी पाऊल ना थांबले तुझ्या भेटीसाठी कान माझे मन हे वेडावले कान माझे मन हे वेडावले तुझ्या भेटीसाठी कान माझे मन हे वेडावले कानी पडली ती तुझ्या भाकरीची धून कानी पडली ती तुझ्या भाकरीची धून मिठीमध्ये घेना मला तुझी समजून मिठीमध्ये घेना मला तुझी समजून मोहना साधना ऐकना मोहना मोहना साधना ऐकना मोहना काना तुला भेटायला आले मी दुरून काना तुला भेटायला आले मी दुरून मिठीमध्ये घेना मला तुझी समजून मिठीमध्ये घेना मला तुझी समजून मोहना साधना ऐकना मोहना मोहना साधना ऐकना मोहना बघा थोडक्यातच गौण केलं काही टाइम झालेला आहे बुवानाही त्यांची बारी करायची आहे बघा वाजू नका प्रश्न येतो बुवाना गण गौरव झालेलं आहे बघा या बारीचा माझा प्रश्न मी बुवांना दिलेला आहे बुवा त्यांच्यापरीने निश्चितपणे उत्तर देण्याचं काम करतील आणि ते देतील खरोखर अभ्यासक आहेत चांगले शाहीर आहेत हां आणि बघा तुमच्या माहितीसाठी माझा प्रश्न मी सांगतोय तीन देवांच्या शक्तीपासून बघा तीन देवांच्या शक्तीपासून एक बालक जन्माला आला त्याचे नामकरण कोणी केले बुवा ऐकून घ्या त्यांचे नामकरण कोणी केले त्याचे तेच नाव ठेवण्याचे कारण काय द्वापारयुगात कृष्णाने बुवा द्वापारयुगात कृष्णाने त्या मुलाची पूजा कोणत्या रूपात केली हे बुवा आपण सांगायचं आहे हा माझा प्रश्न आहे तुमच्यावर या आजच्या वारीचा ठीक आहे मी थोडक्यातच मंडळाचं गाणं घेणार आहे आणि एक मुकडा गाऊन बुवांना मी त्यांच्या वारीसाठी देणार आहे टाइम बघा म्हणायचं आहे काय श्री भैरी भवानी प्रतिष्ठान येतो आलेल्या पारितोषिक श्री राम सेवा नाच मंडळ मुंबई बामणोली दीपकजी शेवडे साहेब मग असे बोललो अध्यक्ष सर्वे सर्वा यांनी 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक दिलेलं आहे त्याच्यानंतर समाजसेवक आदरणीय राजेंद्रजी बोड साहेबांचं कार्य मोठं आहे माझ्या माचार गावासाठी साहेब नियमितपणे आम्हाला सहकार्य करत असतात त्यांच्याकडून 500 रुपयाची देणगी गेलेली आहे आमचं मंडळ आभार आहे आणि सुरेश गुणाजी मांडवकर मंडळाचे आमचे कार्यकर्ते आहेत यांनी 200 रुपयाची देणगी दिली आहे त्याच्यानंतर बघा ओम साई नाच मंडळ अंबरनाथ चंद्रकांतजी मोरे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याच्यानंतर संकल्प सामाजिक संस्था बघा खरोखर ही जी संस्था आहे बुवा 2 मिनिटं माझी कमी करा 2 मिनिटं यांच्यावर बोलायचं आहे ही जी संस्था आहे खरोखर संस्थापक अध्यक्ष सुदर्शनजी जाधव साहेब आज या ठिकाणी आहेत माझ्या माचार गावासाठी यांनी माझी दरवर्षी त्यांचं शैक्षणिक जे काही त्यांचं हे आहे उपक्रम आहे आमच्यापर्यंत पोहोचतो निमित्तपणे ते साहेब फोन करतात आम्हाला आमच्या गावामध्ये गरजू विद्यार्थी आहेत 2 त्यांच्यासाठी साहेब खरंच मोलाचं सहकार्य आणि तुमचं काम आहे सलामच आहे तुमच्या ह्या कार्याला मंडळाचं गाणं घेतोय म्हणायचं आहे काय रेकॉर्ड ब्रेक केला त्याने अभाड मुलच्या गुण्यात
म्हणतो जेव्हा भेटेल जेव्हा मी गुण्यात तेव्हा अटक करा हो पुण्यात. वारसा जपून लोककलेचा, अहो वारसा जपून लोककलेचा समाज कार्य केले फारे. नाव केले हो जग जाहीर श्री भैरी भवानी प्रतिष्ठाने वीर. नाव केले हो जग जाहीर श्री भैरी भवानी प्रतिष्ठाने वीर. केला या जग जाहीर श्री भैरी भवानी प्रतिष्ठान वीर. नाव केला या हो जग जाहीर श्री भैरी भवानी प्रतिष्ठान वीर. वारसा जपून लोककलेचा समाज कार्य केले फारे. वारसा जपून लोककलेचा समाज कार्य केले फारे. नाव केले जग जाहीर श्री भैरी भवानी प्रतिष्ठान वीर. नाव केला या हो जग जाहीर श्री भैरी भवानी प्रतिष्ठान वीर. कला क्रीडा आणि संस्कृतीचा वारसा जपलाय किती हो छाने. वारसा जपलाय किती हो छान. वारसा जपलाय किती हो छान. गावागावात तालुक्यात जिथे तिथे बघा मिळतोय मान. जिथे कुठे माझा मिळतोय मान. जिथे कुठे माझा मिळतोय मान. 7-8 वर्ष झाली या संस्थेला बरोबर मोलाचं सहकार्य इथवर असून गावापर्यंत चंद्रकांत जावळे साहेबांची त्यांची पूर्ण टीम खरोखर अभिमान आहे. सलामत करेन तुम्हाला. गावागावात तालुक्यात जिथे तिथे बघा मिळतोय मान. जिथे किथे माझा मिळतोय मान. जिथे किथे माझा मिळतोय मान. तुम्हा साऱ्यांचे मी गुणगान गातो. तुम्हा साऱ्यांचे मी गुणगान गातो. शाहीर मांडव करवुआ. तुम्हा साऱ्यांचे गुणगान गातो. तुम्हा साऱ्यांचे गुणगान गातो. मांडव करवी शाहीर केले नाव जग जाहीर श्री भैरी भवानी प्रतिष्ठान वीर. केले नाव जग जाहीर श्री भैरी भवानी प्रतिष्ठान वीर. हे नाव जग जाहीर हरी भवानी प्रतिष्ठान. हे नाव जग जाहीर हरी भवानी प्रतिष्ठान वीर. बघा पोरं नवीनच आहेत आमची. काय मागे पुढे झालं आमच्याकडून तर सांभाळून घ्या. बघा श्री भैरी प्रतिष्ठान वीर या संस्थेने या कार्यक्रमासाठी या गाण्यासाठी 501 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक दिलं आहे. आम्ही श्री भैरदेव नाच मंडळ यांचे आभारी आहोत. बघा आणि बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज हॉल दादर या ठिकाणी शक्तिवाली शाहीर भरतजी गाणेकर माऊली आणि तुरेवाले शाहीर देवजी मुंडे माऊली यांचा जुगलबंदीचा सामना आहे. यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आले. मंडळ आभार आहे. बघा दीपकजी शेवडे बामणोली आदरणीय सन्माननीय यांनी या कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं असं भरघोस असं पारितोषिक आम्हाला दिलं आहे. आम्ही साहेबांचे अत्यंत ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि बघा आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आणि अशोकजी भादळे बंधू यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आले. आम्ही श्री भैरदेव नाच मंडळ त्यांचे आभारी आहोत. बघा मी मगाशीच बोललो आपणास थोर समाजसेवक आदरणीय राजेंद्रजी भोवड साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं आहे. आमच्या माचालगावचे जे 2 विद्यार्थी आहेत ते त्यांनाही दरवर्षी साहेब न चुकता मदत करतात. खरोखर साहेब तुमचं माचालगावबद्दल मी आज या कार्यक्रमामध्ये आभार मानतो. बस 2 मिनिटं साहेब जावळे साहेबांचा घंटी वाजलेली आहे. म्हणायचं आहे काय बुवा बघा बुवा आमचे उमाजी शिंदे भाऊजी यांच्याकडूनही या कार्यक्रमासाठी 501 रुपये आलेला आहे. आम्ही मंडळ त्यांच्या आभारी आहोत. बुवा बघा कार्यक्रम केलेला आहे. बघा गणगौलन झालेले आहे. मंडळाचं गाणं जर एक
एक छोटस गीत गोवा तुमच्यावर गातोय. आज काय थोडस घ्या सांभाळून गोवा आम्हाला. काय घ्याल तुम्ही घ्याल. माझ्या फाईल ज्वेलरी ग्रुप यांच्याकडून 900 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि गोवानी बारीक हदलवायला पाहिजे. 100% बारीक हदलवणार. काय त्यात काय वाद नाही, गडी काय बाद नाही. धावा झाला 100. मांडवकर गोवाचाच एक नंबर. काय टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही फक्त बघत राहा. काय पण आज आदरणीय शाहीर भेटलेत आमचे लांबरी गोवा. म्हणायचंय काय, मुद्रा मांडवकर, कृषिकांत नागती, निर्वेद भांबर, साई मांडवकर आणि अर्णव मांडवकर यांच्याकडून 200 रुपये आले. मंडळ आभार आहे. म्हणायचंय काय, गोवा कुठे गोवा कुठे. हा बघा, प्रश्न गोवाला मी दिलेला आहे. प्रश्नाचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे आणि गोवा देणार, 100% देणार, मला खात्री आहे. गोवा प्रश्नाचं उत्तर देणार. बघा, जो तो मुलगा बोलू लागला, जो तो मुलगा बोलू लागला, मला बायको पाहिजे गोरी. मग तुम्हीच सांगा पाहुणे, कुठे जातील काल्या पोरी. मग तुम्हीच सांगा पाहुणे, कुठे जातील काल्या पोरी. हो खर उत्तर दे रे आणि लांब हो रे. हो खर उत्तर दे रे आणि लांब हो रे. अक्कल पाहू द्या तुमच्या डोक्याची. या संधीची मी वाट पाहत होतो बुवा, म्हणून संधी पाहत होतो मी मोक्याची. संधी पाहत होतो मी मोक्याची. लय म्हणावं घेऊ नका. संधी पाहत होतो मी मोक्याची, या काल्या काल्या मोक्याची. संधी पाहत होतो मी मोक्याची, या काल्या काल्या मोक्याची. संधी पाहत होतो मी मोक्याची, या काल्या काल्या मोक्याची. संधी पाहत होतो मी मोक्याची, या काल्या काल्या मोक्याची. खरं उत्तर दे रे आणि लांब हो रे. खरं उत्तर दे रे आणि लांब हो रे. अक्कल पाहू द्या तुमच्या डोक्याची. मला पाहू द्या तुमचं ध्यान, तुम्ही कलावंत महान. तुम्ही कलावंत महान, तुम्ही कलावंत महान. उत्तर देऊन वाढवा शान, प्रभू किती तुम्ही बुद्धिमान. किती तुम्ही बुद्धिमान, प्रभू किती तुम्ही बुद्धिमान. बसू नका शांत, काढावा ग्रंथ. बसू नका शांत, काढावा ग्रंथ. ही वेळ आहे तुम्हा धोक्याची. संधी पाहत होतो मी मोक्याची, या काल्या काल्या मोक्याची. संधी पाहत होतो मी मोक्याची, या काल्या काल्या मोक्याची. संधी पाहत होतो मी मोक्याची, या काल्या काल्या मोक्याची. संधी पाहत होतो मी मोक्याची, या काल्या काल्या मोक्याची. खरं उत्तर दे रे आणि लांब हो रे. खरं उत्तर दे रे आणि लांब हो रे. आता पाहू द्या तुमच्या डोक्याची. संधी पाहत होतो मी मोक्याची, या काल्या काल्या मोक्याची. संधी पाहत होतो मी मोक्याची, या काल्या काल्या मोक्याची. संधी पाहत होतो मी मोक्याची, या काल्या काल्या मोक्याची. संधी पाहत होतो मी मोक्याची, या काल्या काल्या मोक्याची. बघा, माझी प्रथम बारी या ठिकाणी मी संपवतोय. धन्यवाद. मला असं कार्य केलं तसं बुवा नाही करा.